नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। बघा, इथे आपल्याला 26वा प्रश्न आहे, 7/13 या अपूर्णांकांचे वाचन कसे कराल। याचं वाचन आपण असं करतो, 7/13। मग बघा, 7/13 ही चुकीची पद्धत आहे। 7/13 हे असं आपण वाचत नाही। मग आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक फक्त अयोग्य, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अयोग्य। पुढचा प्रश्न बघूया, 500 + 279 या बेरजेचे उत्तर अक्षरात कसे लिहावे। बघा, यांची आपण एककांची बेरीज करूया। 0 + 9 बरोबर किती? 9। 0 + 7 बरोबर किती? हे 7। 5 आणि 2 किती? 7। मग आपलं उत्तर किती आले? 779। मग 779 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, ग्रेगोरियन वर्षाप्रमाणे 7व्या महिन्यातील एकूण दिवसांना 9 ने गुणले तर उत्तर किती येईल। ग्रेगोरियन वर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष। मग इंग्रजी महिने कोणते आहेत? तर जानेवारी, फेब्रुवारी। मग 7वा महिना कोणता आहे? तर जुलै महिना आहे। 7वा महिना आहे जुलै। जुलै हा 7वा महिना आहे। मग जुलैमध्ये किती दिवस असतात? तर जुलैमध्ये 31 दिवस असतात। मग आपल्याला माहिती आहे की बघा, जुलैमध्ये 31 दिवस असतात। आता आपल्याला इथे काय सांगितलं आहे की एकूण महिन्यातील दिवसांना, या महिन्यातील एकूण दिवसांना 9 ने गुणले तर उत्तर किती येईल। मग 31 गुणिले 9, 9 एके 9, 9 त्रिक 27। मग आपलं उत्तर किती आले? 279। मग बघा, इथे 279 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। 29वा प्रश्न आहे, 607 + 249 बरोबर किती। बघा, इथे 607 + 249 मी उभी वजाबाकी करते, कारण इथे हातचा घ्यावा लागणार आहे। 7तून 9 जात नाहीत, 7 आपण कट करतो, डोक्यावर घेतो। शेजारी आहे 0, 0ची मदत होत नाही म्हणून मी 0 कट केला, वर घेतला। 0च्या शेजारी आहे 6, 6तला 1 इथे घेतला, इथे राहिले हे 5। 10तला 1 इथे गेला, इथे राहिले हे 9। मग 17तून जर 9 गेले 8 राहतात, आणि 9तून 4 गेले, इथे 5 राहिले। 5तून 2 गेले, 3 राहिले। मग आपलं उत्तर किती आले? 358 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। सोबतच्या आकृती संबंधित चुकीचे विधान कोणते? पहिला पर्याय, 4 बाजू समान असतात। बघा, आता हा आयत आहे, मग इथे 4 बाजू समान आहेत का? नाही। बघा, पहिल्या पर्यायानुसार हे बरोबर आहे, 4 बाजू असतात। बघा, 1 2 3 4, 4 बाजू आहेत, हे बरोबर आहे। समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात। बघा, आपल्याला इथे हे चिन्ह दिले, आयताच्या समोरासमोरील बाजू सेम आहेत, म्हणजे ही आणि ही बाजू सेम आहे, ही आणि ही बाजू सेम आहे, त्याच्यामुळे दुसरं सुद्धा योग्य आहे। 4ही कोण काटकोन असतात। बघा, इथे प्रत्येक कोण हा काय आहे? 90 अंशाचा आहे, म्हणजेच काटकोन, आणि हे काटकोनाचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे तिसरा पर्याय सुद्धा करेक्ट आहे। चौथा पर्याय, 4ही कोण लघुकोन असतात, हे चुकीचे आहे। लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा कमी। मग असा कोणता आहे का? उलट हे सगळे 90 अंशाचे कोण आहेत, म्हणजे काटकोन आहेत, त्याच्यामुळे चौथं विधान चुकीचं आहे। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 15 लिटर तेलाच्या डब्यातून 7 लिटर तेल स्वयंपाकासाठी वापरले तर डब्यात किती तेल शिल्लक राहिले। बघा, तेल किती होतं? 15 लिटर, वापरले किती? 7 लिटर, हे दोन्ही लिटरमध्ये आहेत। मग 15मधून 7 गेले, बाकी किती राहिले? 8 लिटर। मग तिथे 8 लिटर असा पर्याय आहे का? नाही। मग आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिली, 1 लिटर म्हणजे 1000 मिली। मग 8 लिटर म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार, 8000 मिली। मग 8000 मिली पर्याय कुठे आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे, डब्यामध्ये 8000 मिली तेल शिल्लक राहिले। पुढचा प्रश्न बघूया, 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी एकूण विषम संख्या किती? आपल्याला एक अंकी विचारल्यात। बघा, 1 ते 100 मध्ये 1 ते 9 हे अंक एक अंकी आहेत। मग आता ह्याच्यामध्ये विषम विचारले, मग आपल्याला माहिती आहे 1 3 5 7 आणि 9 हे विषम अंक आहेत। मग किती आहेत? 1 2 3 4 5। मग 5 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे।
पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीत रेखांकित भाग किती? आता बघा एकूण भाग जे आपण मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8, एकूण भाग आहे 8. आपल्याला अरेखांकित विचारले. अरेखांकित म्हणजे काय? रंगवलेला नाही. मग बघा हा एक आणि हा एक असं दोनच भाग रंगवलेले नाही आहेत. पण बघा 2/8 कुठे पर्याय दिसतोय का? नाही. पण याला भाग जातोय, मग भाग घालवायचा. बघा बेक बे बेचोक 8, मग 1/4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आले. बघा इथे 1/4 हे कसं भागलं ते सांगते. बघा इथे 2/8 होतं. या दोन्ही पाड्यांना 2नी भाग जातो, या दोन्ही संख्यांना 2ने भाग जातो. मग बघा बेके बे आणि बेचोक 8, म्हणून मग इथे उत्तर काय आलं? 1/4. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी एकूण किती वस्तूंचा पृष्ठभाग सपाट नसतो? टेबल सपाट असतो, टेबलचा पृष्ठभाग सपाट असतो. पृथ्वी गोल सपाट नसतो, गोल असतो. पुस्तक सपाट असतं. पाठी सपाट असते, पाठीचा पृष्ठभाग सपाट असतो. बासरी गोल असते. मग पृथ्वी गोल आणि बासरी या वस्तूंचा पृष्ठभाग सपाट नसतो. मग किती? 2 वस्तू आहेत. मग 2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 5,000 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता 5,000 बघा, हे जर आपण 1,000चं गोल घेतलं तर याच्यामधले हे 3 भाग, हा एक भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग, याला आपण पाऊण म्हणतो. बरोबर आहे. मग हा पाव भाग म्हणजे 250, हजाराच्या पटीतलं चालले. आणि हा पाव भाग म्हणजे 250, हा पाव भाग म्हणजे 250 आणि हा पाव भाग म्हणजे 250. मग सगळे मिळून किती होतात? 1,000 होतात. पण आपल्याला 5,000 पाहिजे, म्हणजे 1,000ला पाव भाग कमी. मग बघा हे 250, हे 250 आणि हे 250 यांची जर आपण बेरीज केली तर किती येते? 750. बघा 25 एके 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75 आणि ह्या वरचं 0 यांची बेरीज केली किती आलं? 750. म्हणजेच 5,000 म्हणजे 750. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या घड्याळात किती मिनिटानंतर बरोबर 2 वाजतील? आता या घड्याळामध्ये बघा मिनिट काटा आहे 5 वर, तास काटा आहे 1च्या आणि 2च्या मध्ये, म्हणजे 1च्या पुढे आहे. म्हणजे या घड्याळामध्ये किती वाजले? तर बघा मिनिट आपण माहिती इथून काउंट करूया. 5 एके 5, 5 10, 5 एक 5 24, 5 5 25. इथे 25 मिनिटं झालेत. किती वाजून? मी तास काटा 1च्या पुढे म्हणजे 1 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत. आता हा मिनिट काटा ज्यावेळेस असा पूर्ण फिरून इथे 12वर येईल त्यावेळेस करेक्ट 2 वाजतील. मग किती मिनिटं कमी आहेत? बघा ही 5 इथून इथपर्यंत 5 10 15 20 25 30 आणि हे 5 35, म्हणजे एकूण किती मिनिटं कमी आहेत? 35. म्हणजे अजून हा काटा 12वर यायला किंवा 2 वाजायला 35 मिनिटं कमी आहेत. म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे योग्य पर्याय शोधा. बघा स्वस्तिक, त्याच्यानंतर त्रिकोण, चौकोन आणि गोल, त्याच्यानंतर परत स्वस्तिक आहेत म्हणजे परत दुसरी. बघा ह्याला मी अंक देते 1 2 3 आणि हे 4, परत पहिलं दुसरं. मग तिसरी आकृती कोणती आहे? चौकोनामध्ये क्रॉस चिन्ह, त्याच्यानंतर परत बघा हा गोल, त्याच्यामध्ये अधिक चिन्ह, परत स्वस्तिक, परत गोल, परत हे, परत हे. आता बघा स्वस्तिक, त्रिकोण आणि मग त्रिकोण झाल्यावर कोणता आहे? चौकोन. म्हणजे इथं सुद्धा काय येणार आहे? चौकोनामध्ये क्रॉस चिन्ह, म्हणजे इथे चौकोन. आपल्याला फक्त प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता संख्या चिन्ह येणार आहे ते सांगायचं आहे. मग इथे पण चौकोन आणि इथे पण चौकोन. मग असे चौकोन कुठे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 38वा प्रश्न बघूया. 2 अंकी एकूण संख्या भागिले 1 अंकी सर्वात मोठी संख्या बरोबर किती? 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? बघा 2 अंकी संख्या आहेत 10 पासून 99 पर्यंत, एकूण आहेत 90 संख्या. 2 अंकी एकूण संख्या आहेत 90. मग भागिले 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे. मग बघा 90 भागिले 9, मग 9 10 हे 90. मग आपल्या इथं उत्तर किती आले? 10. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या शेवटी येणारी दुसरी संख्या कोणती? आपल्याला माहिती आहे चढता क्रम म्हणजे काय? छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत. बघा इथे चढता क्रम म्हणजे छोटी संख्या सगळ्या 3 अंकी संख्या आहेत. पहिली बघा इथे 3 आहे आणि इथे पण 3 आहे, पण इथे 3 नंतर 4 आहे आणि इथे 2 आहे, म्हणजे ही संख्या लहान आहे. मग 1 नंबरला येणार आहे 327, त्याच्यानंतर 343. आता बघा 517, 574, 509 याच्यामध्ये ही येणार आहे 509. आणि आता या दोन संख्यांमध्ये बघा इथे 5 नंतर 1 आहे आणि इथे 5 नंतर 7 आहे, म्हणजे ही लहान आहे 517.
आणि त्याच्यानंतर उरलेली संख्या आहे 574. आता आपल्याला विचारले असं चढता क्रम लिहिल्यास शेवटून येणारी दुसरी संख्या. मग बघा शेवटून ही पहिली म्हणजे इकडून आणि ही दुसरी. मग आपलं उत्तर काय 517. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती सर्वात कमी आहे. आता बघा इथे त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या तीनही बाजू समान आहेत. मग ही 7 आहे, ही 7 आहे आणि ही 7 आहे. मग आपल्याला माहिती आहे परिमिती काय, त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र आहे तिन्ही बाजूंची बेरीज. मग बघा 7 आणि 7 14, 14 आणि 7 21, म्हणजे या ह्याची परिमिती किती आहे 21 सेमी. आता बघा ही समोरासमोर आयत आहे, समोरासमोरील बाजू सेम आहेत. मग ही 8 आहे तर ही पण 8, हे 3 आहे तर हे पण 3. मग बघा 3 आणि 3 6 अधिक हे 8 आणि 8 16. मग यांची जर आपण बेरीज केली तर बघा 8 आणि 8 16 आणि हे 6, 6 आणि 6 12, हाचा लेख इथे 22 आले. मग यांची परिमिती किती आहे 22 सेमी. या आयताची परिमिती आहे 22 सेमी. आता बघा हा चौरस आहे, चारी बाजू सेम आहेत. मग ही 3, ही 3, ही पण 3 आणि ही पण 3, 3 चौक 12. या चौरसाची परिमिती आहे 12 सेमी. आता बघा इथे 9 आहे तर ही पण समोरची 9 बाजू आयत आहे, समोरासमोर बाजू सेम. ही 4 दिले तर ही पण 4 आहे. मग 4 आणि 4 8. मग बघा 9 आणि 9 18 अधिक हे 9 आणि 9 18, 4 आणि 4 8. मग बघा 8 आणि 8 16, हाचा आला 1, 1 आणि हा 1 2 26. मग याची परिमिती कधी आली 26 सेमी. आपल्याला सर्वात कमी विचारले. मग बघा 21 22 12 आणि 26, याच्यामध्ये 12 कमी आहे म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी सर्वात जास्त लांबीचा रेषाखंड कोणता. बघा इथे 8 आहे, 6 आहे, 2 आहे, 5 आहे. आता लगेच आपण ह्याला गोल करायचं आहे का नाही, कारण बघा दोन्ही बाजूला ज्यावेळेस ॲरो असतो याला काय म्हणतो आपण रेषा म्हणतो. आपल्याला विचारलं आहे की रेषाखंड, रेषाखंड म्हणजे काय दोन्ही बाजूला बिंदू पाहिजेत. मग इथे बघा हा पण रेषाखंड आहे, हा पण रेषाखंड आहे आणि हा पण रेषाखंड आहे. म्हणजे तिघांमध्ये कोण मोठा आहे 6 सेमी मोठा आहे म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ही रेषा आहे, आपल्याला रेषाखंड विचारला होता म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, माधवने 20 रुपयाला 1 याप्रमाणे पाव डझन कोलगेट ब्रश खरेदी केले तर माधवने एकूण किती रुपयांची खरेदी केली. एक ब्रश 20 रुपयाला. मग आपल्याला पाव डझन ब्रश त्याने खरेदी केलेत असं सांगितलं आहे. मग 1 डझन म्हणजे 12 ब्रश, अर्धा डझन म्हणजे 12च्या निम्मे 6 ब्रश, पाव म्हणजे अर्धाच्या निम्मे पाव, पाव डझन म्हणजे 6च्या निम्मे किती 3 ब्रश आणि पाऊण डझन म्हणजे किती अर्धा आणि पाव म्हणजे किती 9 ब्रश. हे सूत्रच आहे. मग पाव डझन घेतलेत म्हणजे 3 ब्रश घेतले, त्याने किती ब्रश घेतले 3 ब्रश घेतले. मग एकूण किती रुपयांची खरेदी तर 1 ब्रश 20 रुपयात तर पाव डझन म्हणजे 3 ब्रश म्हणजे काय 20 गुणिले 3. मग बघा 3 0 0, 3 दुने 6. मग किती रुपये त्याची खरेदी झाली तर 60 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणत्या संख्येतील 9ची स्थानिक किंमत 90 आहे. बघा 369 या घरामध्ये 9 एककाच्या घरात आहे म्हणून मी याची किंमत 9 एकक म्हणजे 9च आहे. 947 या घरामध्ये 9 शतकाच्या घरात आहे मग 9ची स्थानिक किंमत आहे 900. 792 या घरामध्ये या संख्येमध्ये 9 हा एकक दशकाच्या घरात आहे. 9 दशक म्हणजेच किती 90. मग 9ची स्थानिक किंमत 90 कुठे आहे तर पर्याय क्रमांक क मध्ये. मग बघा क मध्ये, मग फक्त क योग्य कुठे आहे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सन 2021चा प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. आता आपल्याला माहिती आहे प्रजासत्ताक दिन कधी असतो 26 जानेवारीला असतो. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि सन आहे 2021. वार कोणता आहे मंगळवार आहे. मग आपल्याला विचारले कोणता वार 5 वेळा येईल. आता जानेवारी महिना किती दिवसांचा असतो तर जानेवारी महिना 31 दिवसांचा असतो. मग आपण या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे, दिनदर्शिकेवरचे जे व्हिडिओ आपण अपलोड केले त्याच्यामध्ये बघितले रूल बघितले आणि त्याच्यावरचे आधारित उदाहरणंसुद्धा बघितलेली आहेत. ज्यावेळेस 31 दिवसांचा महिना असतो त्यावेळेस 1 तारखेचा वार 29 तारखेला, 2 तारखेचा वार 30 तारखेला आणि 3 तारखेचा वार 31 तारखेला. म्हणजे पहिले 3 दिवस आणि शेवटचे 3 दिवस हे काय येतात सेमच येतात. म्हणजे 29, 30 आणि 31 तारखेचे जे दिवस आहेत ते कसे असतात 5 वेळा येतात. मग आता बघा 26 तारखेला जर मंगळवार आहे तर 26च्या नंतर 27 आणि हे 28 बुधवार. बघा 27ला बुधवार, 28ला गुरुवार, 29ला शुक्रवार, 29ला कोणता शुक्रवार, 30 तारखेला शनिवार
आणि 31 तारखेला रविवार, या पद्धतीनं. म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, 1, 2, 3 तारखेला पण शुक्रवार, शनिवार, रविवार आणि 29, 30, 31ला सुद्धा शुक्रवार, शनिवार, रविवार. पहिले 3 दिवस आणि शेवटचे 3 दिवस सेम असतात. म्हणजे या तारखांना समान वार असतो. मग आता बघा आपल्याला मग हे 3 वार 5 वेळा येतील. मग आता पर्यायामध्ये बघा बुधवार, सोमवार, शनिवार आणि गुरुवार. म्हणजे ह्याच्यामधल्या ह्या वारांमधलं फक्त शनिवार पर्यायामध्ये आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शनिवार हा या महिन्यामध्ये 5 वेळा येईल. पुढचा प्रश्न बघूया. 4 रुपये 50 पैसे म्हणजे किती पैसे? बघा 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता इथे 4 रुपये 50 पैशांचं आपल्याला पैशांमध्ये कन्वर्ट करायचं. मग आधी आपण या 4 रुपयाचं काय करूया, पैशांमध्ये कन्वर्ट करूया. 4 रुपये म्हणजे काय, 4 गुणिले 100 बरोबर किती, 400 पैसे. आणि हे वरचे 50 पैसे, मग ह्याच्यामध्ये आपण मिळवूया. मग हे किती झाले, 450 पैसे. मग 4 रुपये 50 पैसे म्हणजे किती, 450 पैसे. 450 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 603 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज किती? आता याच्यापासून मोठी संख्या जर तयार करायची तर कशी करू आपण, ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे, 6 आहे, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 0. बघा 6 मोठा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 3 आणि त्याच्यापेक्षा लहान 0. आता लहान अंकी पण तयार करायला सांगितलं आहे. मग या सगळ्यांमध्ये लहान कोण आहे, 0. पण जर आपण इथे 0 आधी घेतलं तर 2च अंक तयार होतील. बघा 3 वर 6 36 होईल. म्हणून मग काय करायचं, 0 थोडा वेळ मागे ठेवायचा. 0च्या नंतर कोण लहान आहे, 3 आहे. म्हणून मग 3 आधी लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 0 लिहायचा आणि मग उरलेली संख्या आहे 6. यांची बेरीज सांगितली. बघा यांची आपण बेरीज करूया. 0 अधिक 6 6, 3 अधिक 0 3, 6 आणि 3 9. मग किती आलं उत्तर, 936. मग 936 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. इथे आपल्याला काही अपूर्णांक दिलेत. सोबतच्या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? सगळ्यांचा छेद समान आहे, त्याच्यामुळे याच्या सगळ्यांमध्ये ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. मग बघा 5 लहान आहे म्हणून 5/19 हा अपूर्णांक कसा आहे, लहान आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. स अधिक 89 बरोबर 143. तर स बरोबर किती? बघा स अधिक 89 बरोबर 143. म्हणजे स मध्ये 89 मिळवल्यावर 143 येतात. तर स ची किंमत आपल्याला काढायची. मग आपण काय करायचं, या दोघांची वजाबाकी करायची. बघा इथे 143 वजा 89. मग 3तून 9 जात नाही, आपण हातचा घेतो. इकडचा एक हातचा इथे 3 राहिले. 13तून 9 गेले, 10 11 12 13, किती राहिले 4. 3तून 8 जात नाही, 10 एक खोडायचा इथे घ्यायचा. एकामधला 1 तिकडे गेला, इथे 0 राहिले. 13तून 8 गेले, 8 5 13, मग इथे किती आले 5. मग आपलं उत्तर किती आलं, 54. म्हणजे इथे किती येणार आहे, स बरोबर 54 अधिक 89 बरोबर 143. मग स ची किंमत किती काढली आपण, 54. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. ओवी सुपर मार्केट या दुकानातील आजचा भाव फलक दिला आहे. तर आज किराणा दुकानात कोणती वस्तू महाग आहे? बघा इथे 3 किलोग्रॅम साखर 120 रुपये. आता इथे पाव किलो दिले, इथे अर्धा किलो दिला आणि इथे 1 किलो दिला. आपण सगळ्यांचं एक काहीतरी प्रमाण काढूया. मग आपण सगळ्यांचं 1 किलोमध्ये काढूया. मग बघा 3 किलो साखर, बघा इथे 3 किलोग्रॅम साखर 120 रुपये आहे. मग आपण आधी 1 किलोची काढूया किंमत. 1 किलो साखर किती रुपये? मग काय करतो आपण, या दोघांचा भागाकार म्हणजे काय करतो, 120 भागिले 3 करतो. मग 3 चौक 12 आणि 3 0 0. मग किती आलं, 40. बघा 40 रुपये किलो म्हणजे 1 किलो साखरेची किंमत किती आहे, 40 रुपये. मग बघा 1 किलो साखर किती, 40 रुपये. हे झालं 1 किलोचा रेट. आता अर्धा किलो शेंगदाणे, बघा अर्धा किलो शेंगदाणे जर 60 रुपये आहेत तर आपल्याला माहिती आहे अर्धा आणि अर्धा. मग ह्या 60मध्ये अजून अर्धा किलो शेंगदाण्याची किंमत ॲड करूया. मग 60 आणि 60 किती झाले, 120 रुपये. म्हणजे 1 किलो शेंगदाणा किती रुपये, 120 रुपये. आता पाव किलो खोबरं 50 रुपये. मग आपल्याला माहिती आहे हे पाव किलो अधिक हे पाव किलो अधिक हे पाव किलो आणि अधिक हे पाव किलोचा रेट. मग बघा 5 चौक 20. मग किती, 200 रुपये किलो खोबरं झालं. हे किलोची किंमत काढली आपण. 1 किलो साबुदाणा किती रुपये आहे, 80 रुपये. मग बघा आपल्याला महाग विचारलं, मग हे 40 रुपये. ह्या सगळ्या आपण 1 किलोची रेट काढून घेतली.
40, 120, 200 आणि 80 याच्यामध्ये सगळ्यात स्वस्त काय आहे तर 40 ही कमी रेट आहे. आपल्याला महाग विचारले, मग सगळ्यात जास्त किंमत कोणती आहे 200. मग 1 किलो खोबरं किती आहे 50 रुपये, सॉरी पाव किलो खोबरं 50 रुपये, मग 1 किलोची किंमत किती 200 रुपये. मग सर्वात महाग काय आहे तर खोबऱ्याचा रेट महाग आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आदर्श विद्या मंदिर शाळेतील 275 मुलांपैकी 39 मुले सहलीला गेले, तर किती मुले सहलीला गेले नाहीत. बघा मुलं किती आहेत 275 आहेत, 275 त्याच्यापैकी 39 सहलीला गेले. मग आता यांची आपण काय करतो वजाबाकी करतो. 5तून 9 जात नाहीत, 5 कट करायचा वर घ्यायचा, इकडचा एक आपण इथे घेतला, इथे राहिले 6. 15तून 9 गेले, 15तून 9 गेले 6 आले, 6तून 3 गेले 3 आणि हे 2 2. मग आपले उत्तर किती आले 236. म्हणजे 236 विद्यार्थी सहलीला गेलेले नाहीत. म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 म्हणजे असे एकूण 25 प्रश्न सोडवून घेतलेत. यापुढचे 25 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.